नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 46. रात्री सगळे डायनिंग टेबलजवळ बसले होते. सर्वांना काय हवं काय नको ते पाहत होत्या. तुम्ही आता लग्नाचा विचार करायला हरकत नाही. तुमच्या मांना तुमच्या लग्नाची घाई झाली आहे, मिस्टर राठोड म्हणाले. आम्हीही बोलणारच होतो. आता त्यांची परीक्षा झाली आहे. आता बोलणी करायला हरकत नाही, विक्रम म्हणाला. आम्ही आधी ब्राह्मणकडून मुहूर्त पाहून येतो. एखादा शुभ दिवस पाहून आपण त्यांच्या घरी जाऊ, म्हणाल्या. ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल, मिस्टर राठोड म्हणाले व खुर्चीवरून उठून आपल्या रूमच्या दिशेने गेले. उद्या तुम्ही भाभीसाठी काय स्पेशल करणार आहात शालिनीने विचारलं. आम्ही सर्व आमच्या हाताने बनवणार आहोत. आता त्यांना काय आवडतं हे आम्हाला माहीत नाही, म्हणाल्या. तुम्ही जे काही प्रेमाने कराल ते आवडेल त्यांना. तुमच्या हातात जादू आहे, विक्रम म्हणाला. मी काय बोलतोय शालू? तू भाभीला विचारलं की त्यांना जेवण बनवायला येतं की नाही? नाहीतर लग्नानंतर आमच्या मांना सर्व करावं लागेल, आशुतोष म्हणाला. आमची होणारी सून आमच्यासारखी असणार आहे. पहा तू, त्या येतील तेव्हा तुम्ही आमच्या हातची चव विसरून जाल, म्हणाल्या. तशी शालिनी हसली. तू काय हसतेस? पाहिलं माचं भाभीवरती किती प्रेम आहे. ये तो बस सुरुवात है, नंतर तुला कोणी विचारणारही नाही, आशुतोष तिला चिडवत म्हणाला. पाहिलं भाई, भैया मला कसे बोलतात, शालिनी रडवेला चेहरा करत म्हणाली. आशू शांत बस, विक्रम म्हणाला. तसा आशुतोष गप्प बसला. तशी शालिनी आशूला पाहून हसली. मी काय बोलत होतो आशू? आपण शालिनीचं लवकरात लवकर लग्न करून देऊ. उद्या तुझी भाभी आल्यावर हिला खरंच कोणी विचारणार नाही. तू आजपासून मुलगा पाहायला सुरुवात कर, विक्रम म्हणाला. तसा आशुतोष मोठमोठ्याने हसायला लागला. शालिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिने रागाने चेहरा फुलवला. मला कोणासोबतही बोलायचं नाही. मी तुमचं नाव डॅडला सांगणार आहे. कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, असं बोलून शालिनी मिस्टर राठोड यांच्या रूमच्या दिशेने गेली. शालू बेटा थांबा, तुम्ही पण कधीही सुधारणार नाही, म्हणाल्या. तसा विक्रम आणि आशुतोष हसायला लागले. सकाळी अदिती तयार होऊन निघाली. तसे आईने तिला विचारलं. अदू, इतक्या घाईत कुठे निघालीस? मी सांगायची विसरली. मी नताशाच्या घरी चालली आहे. मिस्टर राठोड यांच्या मुलीने त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. आम्ही दोघी तिकडेच जाणार आहोत, अदिती म्हणाली. अगं, पण असं अचानक काही विशेष? आईने विचारलं. तू नताशाला काही बोलू नको. ते ॲडव्होकेट विनय शुक्ला आहे ना, ज्यांच्याकडे मी आपली केस घेऊन गेली होती, ते नताशाच्या वडिलांचे ज्युनियर होते आणि आपल्या नताशासोबत लग्न करणार आहे, अदिती म्हणाली. किती आनंदाची बातमी आहे ही, आई खुश होत म्हणाली. विनय सर हे विक्रम सरांचे मित्र आहे ना, म्हणून त्यांनी नताशाला जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. पण तू नताशाला काही बोलू नको की हे सर्व तुला मी सांगितलं आहे, अदिती म्हणाले. हो ग बाई, नाही सांगत, सावकाश जा, आई म्हणाली. तशी अदिती निघाली. तसा आईच्या डोक्यात विचार आला. आता अदितीचंही लग्नाचं वय झालं आहे. तिच्यासाठीही चांगलं स्थळ
पाहावं लागेल. आता अदिती इतकी साधी आहे. माझ्या अदूला समजून घेणारा चांगला मुलगा मिळू दे. आईने देवाला प्रार्थना केली. अदिती आणि नताशा मिस्टर राठोड यांच्या घरी आल्या होत्या. नताशाची त्यांच्या घरी येण्याची ही पहिली वेळ होती. बंगला पाहून नताशा हरकून गेली. इतका प्रशस्त बंगला ती पहिल्यांदा पाहत होती. यार अदुडी, मला आधी माहीत असतं की हे राठोड इतके रॉयल आहे तर मी त्या विक्रमला नक्कीच पटवलं असतं. नताशा हळूच अदितीच्या कानात म्हणाली. तुझं पण ना काहीतरी असतं. शांत बस, कोणी ऐकेल, अदिती म्हणाली. शालिनी दोघींच्या दिशेने आली. वेलकम भाभी, तिने नताशाला मिठी मारली. हाय अदिती, या ना आत, तुमचंच घर आहे हे, शालिनी म्हणाली व दोघींना आत घेऊन गेली. मा किचनमध्ये जेवणाची तयारी करत होत्या तर विक्रम त्याच्या रूममध्ये होता. मिस्टर राठोड काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. तुम्ही बसा, मी भाईंना बोलावून आणते, शालिनी म्हणाली व जाण्यासाठी वळली. दोघीही हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या होत्या. तितक्यात नोकराने दोघींना पाणी आणून दिले. हॉलच्या शेजारीच किचन होता. मा त्यांचं काम आवरून बाहेर आल्या. आलात तुम्ही? माफ करा, मी कामात होते. तुम्हाला आमच्यामुळे वाट पाहावी लागली, मा म्हणाल्या. आम्ही आत्ताच आलो आहोत, नताशा म्हणाली. तशी माची नजर अदितीवर गेली. तिने पिवळ्या कलरचा कुर्ता व त्यावर रेड प्लाझो घातली होती व त्यावर बांधणीची रेड ओढणी. तिच्या गोऱ्या रंगावर तो ड्रेस खूप खुलून दिसत होता. तिने वन साईड वेणी घातली होती. कानात छोट्या गोल्डन रिंग व नाजूक लाल टिकली लावली होती. मा डोळे भरून तिला पाहत होत्या. आज खूप दिवसांनी अदितीची आणि त्यांची भेट झाली होती. त्यांनी स्वतःच्या डोळ्यातील काजळची रेघ बोटावर घेतली व अदितीच्या कानामागे लावली. नताशा तर पाहतच राहिली. खूप दिवसांनी भेटत आहात, कशा आहात तुम्ही, माने विचारलं. मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात, अदितीने विचारलं. आम्हीही ठीक आहोत, तुम्ही बसा, आम्ही जेवण वाढायला घेतो, मा म्हणाल्या. मी पण येते, अदिती म्हणाले. तसे मा तिला स्वतःबरोबर घेऊन गेल्या. नताशाला माची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. तिचं अदितीसोबत असं वागणं तिला विचित्र वाटत होतं. नताशा, तू पण ये ना, अदिती म्हणाली. तू जा, मी ठीक आहे, नताशा म्हणाली. काही वेळाने विक्रम आणि शालिनी तिच्या जवळ आले. हॅलो नताशा, तुम्ही उभ्या का, बसा ना, विक्रम म्हणाला. तशी ती बसली. विक्रम आणि शालिनीही सोफ्यावर बसले. नताशाला एकटीला पाहून विक्रमला वाटलं अदिती आली नाही. त्याची नजर तिला पाहण्यासाठी बेचैन झाली होती. तुम्ही एकटे आला आहात, अदिती आल्या नाही, विक्रमने विचारलं. ती किचनमध्ये तुमच्या मांना मदत करत आहे, नताशा म्हणाली. तसं विक्रमला बरं वाटलं. असेही नंतर हे सर्व तिलाच करायचं आहे, त्याने मनात विचार केला. बाय द वे भाभी, तुम्ही सांगितलं नाही, तुम्हाला भाईमध्ये असं काय आवडलं की तुम्ही त्यांना हो म्हणाल्या, शालिनी तिला चिडवत होती. तसा विक्रम हसला. शालू, शांत बस, नाहीतर मार खाशील, नताशा म्हणाली. तिला विक्रमसमोर असल्यामुळे लाजल्यासारखं झालं होतं. पाहिलं भाई, भाभीचा आत्तापासूनच
आम्हाला मारायचं म्हणत आहे. आपण दुसरी भाभी पाहूयात, शालिनी म्हणाली. दुसरी नको, याच ठीक आहे. आणि नताशा, तुम्हाला शालूला मारायचं असेल तर बिनधास्त मारू शकता. माझी परमिशन आहे. असेही मोठी भाभीसा आहात तुम्ही, विक्रम हसत म्हणाला. तशी नताशा शालिनीच्या मागे पळायला लागली. तशी शालिनी पण पळाली. तितक्यात आशुतोष त्याच्या रूममधून खाली आला. भाई, हे काय चाललंय? मला वाटलं होतं की आपली शालूच डोक्यावर पडली आहे, पण इथे तर तिच्या मैत्रिणीही तिच्यासारख्या आहेत, आशुतोष म्हणाला. तसे दोघे हसले. तशी विक्रमची नजर अदितीवर गेली. ती मांना डायनिंग टेबल सेट करायला मदत करत होती. माही तिला सर्व समजून सांगत होत्या. विक्रमला तिला असं पाहून खूप आनंद झाला होता. मा खरंच ग्रेट आहेत. आत्तापासूनच भाभीसाची ट्रेनिंग सुरू केली, आशू म्हणाला. तसा विक्रम हसला. इथे शालिनी आणि नताशाची मस्ती चालू होती. नताशाचा पाय जमिनीवरील गालीच्या मध्ये अडकला. ती पडणार तसे तिला 2 हातांनी सावरले व स्वतःजवळ ओढले. तशी ती त्याच्या डोळ्यात हरवली. तो दुसरा तिसरा कोणी नसून विनय होता, जो एकटक तिलाच पाहत होता. काय करतोस? सोड ना, कोणी पाहिलं तर, नताशा म्हणाली. पाहू दे, मला भीती नाही. आता तू माझी आहे, विनय तिच्याकडे पाहत म्हणाला. तशी शालिनी त्याच्या जवळ आली. तू ठीक आहेस ना? शालिनी म्हणाली. तसे विनयने तिला सोडलं. अगदी वेळेवर आलात भाई, नाहीतर आत्ता आमच्या भाभीसाचं काही खरं नव्हतं, शालिनी हसत म्हणाली. तसे सर्व विक्रम जिथे बसला होता तिकडे जाण्यासाठी निघाले. तितक्यात विनय हळूच नताशाच्या कानात म्हणाला. तू मांना पहिल्यांदा भेटायला आली आहेस. तुला नीट कपडेही घालता येत नाही का? विनयने विचारलं. आता हे कपड्यांचं काय मध्येच? आणि असंच होतं तर आधी सांगायचं ना, नताशा म्हणाली. हे सर्व सांगायला हवं का? समजा मी आता आईला घेऊन आलो असतो तर काय इम्प्रेशन पडलं असतं? त्यांची सून अशी जीन्स टॉपवर आहे, विनय म्हणाला. तशी नताशा चिडली. असं असेल तर तुझ्या आईला एखादी दुसरी मुलगी पाहायला सांग, समजलं? नताशा चिडून म्हणाली. आता विनयला गप्प राहण्यावाचून पर्याय नव्हता. हाय विक्रम, हाय आशू, विनय सोफ्यावर बसत म्हणाला. काय यार, किती उशीर, केव्हाची वाट पाहत आहे, विक्रम म्हणाला. सॉरी ट्रॅफिकमध्ये फसलो होतो, विनय म्हणाला. त्याचा चेहरा उतरला होता. काय झालं, सर्व ठीक आहे ना, विक्रमने विचारलं. काही खास नाही. ते नताशासोबत थोडी मचमच झाली. तिला बेसिक गोष्टीही समजत नाही, विनय म्हणाला. डोंट वरी, होईल सर्व ठीक. तू तिला प्रेमाने समजून सांगायला हवे आणि एक विसरू नको की तिला आई नाही, म्हणून काही गोष्टी तिला माहीत नाही, विक्रम विनयला समजून सांगत होता. जे अदितीने ऐकलं तिला त्याचं खूप कौतुक वाटलं. विक्रममध्ये किती समजूतदारपणा होता. चला, जेवण तयार आहे, माने आवाज दिला. तसे सर्व डायनिंग टेबलच्या दिशेने आले व आपापल्या जागेवर बसले. मिस्टर राठोड जेव्हा नसत तेव्हा विक्रम त्यांच्या खुर्चीवर बसत असे. माने अदितीला त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं, जे शालिनीला खटकलं. विनयही नताशाच्या बाजूला बसला होता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.